राज्यसभेच्या अधिवेशनाला 27 जून पासून सुरुवात होणार आहे। राज्यसभेच्या नेतेपदी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज्यसभेच्या अधिवेशनाला 27 जून पासून सुरुवात होणार आहे आणि जे.पी. नड्डा यांच्यावरती ही महत्त्वाची जबाबदारी। राज्यसभेच्या नेतेपदी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांची नियुक्ती केली गेलेली आहे। अगदी 2 दिवसांनी राज्यसभेचं हे अधिवेशन सुरू होणार आहे। तर आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि खासदारांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे। 2 दिवसांनी राज्यसभेचं सुद्धा अधिवेशन सुरू होईल। त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावरती आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून खरं तर अशा पद्धतीचं कोणतं तरी पद त्यांना दिलं जाऊ शकतं अशी चर्चा होती आणि आता ही बातमी समोर येते। राज्यसभेच्या नेतेपदी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांची नियुक्ती। याविषयी बोलूया, शिवाजी काळे आपल्याला अधिकचे अपडेट्स देतील। शिवाजी, जे.पी. नड्डा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। केंद्रामध्ये सध्या जे.पी. नड्डा हे आरोग्य मंत्री आहेत, त्याचबरोबर भाजपचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात। खरं जर पाहिलं तर भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हा नियम आहे। काही दिवसानंतर असं सांगितलं जात आहे की जे.पी. नड्डा हे अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे। त्यानंतर आरोग्य मंत्री पद आणि राज्यसभेचे नेतेपद असं त्यांच्याकडे पद असणार आहे। या अगोदर पियुष गोयल हे राज्यसभेचे नेते होते, मात्र पियुष गोयल हे महाराष्ट्रातून निवडून आलेले आहेत, लोकसभेमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे ही पद रिक्त झालं होतं। आता ही जबाबदारी जी आहे ती जे.पी. नड्डा यांच्याकडे दिली जाईल याच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती। त्यानंतर आज अधिकृतरित्या जे.पी. नड्डा यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे। अगदी धन्यवाद शिवाजी या माहितीसाठी।